तर वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचं प्रतिपादन राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलंय। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांच्याकडनं हे भाष्य करण्यात आलंय। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं मत शरद पवारांनी मांडलं। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला नाहीत अशी ही खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। तर हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाला तोडण्याचा प्रयत्न नेहमी शरद पवारांनी केलाय असं प्रत्युत्तर भाजपच्या तुषार भोसले यांनी दिलंय। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे। पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही।